गणेश मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी. स्थळ श्री गणेश मंदिर, वाकस, नेरळ. मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे, श्री प्रथमेश रोहिदास मोरे, श्री संतोष जनार्दन मोरे, ग्रामस्थ मंडळ वाकस, नेरळ. कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई रोखण्यासाठी किखवी चिल्लार नदी परिसरातील ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून कोल्हापूर टाईप सिमेंट बंधाऱ्यांना झडपा बसवण्याचे काम यशस्वीरित्या पार पडले. नदीतील पाणीसाठा वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या पुढाकारातून श्रमदान करून हे काम उभे केले. झडपा बसवल्यानंतर काही जागी पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना म्हणून मातीच्या पिशव्या भरून वनराई बंदराच्या स्वरूपात बांध घालून गळती रोखण्याचा यशस्वी प्रयत्न देखील केलाय. यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठ्याला अधिक स्थिरता मिळून साठवलेले पाणी दीर्घकाळ टिकण्यास मदत होणार आहे. कर्जत तालुका हा मुख्यतः ग्रामीण व डोंगरी भाग असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासते. उल्हास आणि चिल्लार या प्रमुख नद्या नोव्हेंबरनंतर कोरड्या पडू लागतात, ज्याचा परिणाम शेती, व्यवसाय आणि जनावरांच्या पाण्यावर होतो. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी या दोन्ही नद्यांवरील सिमेंट बंधाऱ्यांना झडपा बसवून पाणी अडवण्याची पद्धत अंमलात आणण्यात येते. यावर्षी झडपा तसेच वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या बंधाऱ्यामुळे शेतीला पाण्याचा पुरवठा तसेच लहान मोठ्या व्यवसायांना मदत होणार आहे. पशु, पक्षी व जनावरांसाठी पाण्याची उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे भूमिगत पाणी पातळी वाढल्यास हातभार असे बहुआयामी परिणाम या ठिकाणी दिसून येणार आहेत. ग्रामस्थांच्या एकजुटीने उभारलेले हे श्रमदानाचे मॉडेल भविष्यातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत आहे.